आत्ताच 12वी सायन्सचा रिझल्ट लागलेला आहे. विद्यार्थी पालकांमध्ये अनेक प्रश्न आहेत की अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा असेल तर कॉलेज कसं निवडावं, ब्रांच कशी निवडावी किंवा कुठल्या शहरामध्ये आपण ॲडमिशन घ्यावं, अशा अनेक प्रकारचे प्रश्न या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात असतात. आपण मेरिट आल्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारच्या स्कॉलरशिप मिळू शकतात, अशाही काही प्रश्न असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्राचार्य गणेश डोंगरे, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी मी प्राचार्य आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनची सुरुवात आत्ता नुकतीच झालेली आहे आणि आपल्या मनामधल्या ज्या प्रश्नांना उत्तरं पाहिजेत त्या उत्तरांसाठी आपण या ठिकाणी चर्चा करतोय. आपल्याला माहिती आहे की 12वी नंतर जर इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला MHT CET द्यावी लागते आणि या CETच्या स्कोअरवरून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मेरिट लिस्ट तयार होते आणि या मेरिट लिस्ट प्रमाणे या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉलेजेसला किंवा वेगवेगळ्या ब्रांचेसला ॲडमिशन्स मिळतात. परंतु याच्यासाठी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे, कशा पद्धतीने त्याला सामोरं गेलं पाहिजे, याच्यासाठी आपण चर्चा करतोय. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेची स्थापना 1986 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आदरणीय पद्माकरराव मुळे साहेब यांनी केली. या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कॉलेजेस त्यांनी सुरू केली. त्यामध्ये आयुर्वेद कॉलेज असेल, डेंटल कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, पॉलिटेक्निक असेल किंवा अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेज असेल. या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना 2013 या साली झाली आणि या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल किंवा त्यानंतर या काही ॲडव्हान्स ब्रांचेस आहेत ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी असेल. या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस या ठिकाणी शिकवले जातात. परंतु विद्यार्थी मित्रांना मी हे सांगेल की कुठलीही ब्रांच ही वाईट नसते. आपण त्या ब्रांचेसमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करतो आणि स्वतःला झोकून देऊन कसं परिश्रम करतो याच्यावरतीच आपलं यश अवलंबून असतं. महाविद्यालय सिलेक्ट कसं करावं, तर मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करेल की महाविद्यालय सिलेक्ट करत असताना आपण ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी आपण प्रत्येक महाविद्यालयाची वेबसाईट बघावी. शक्य असेल तर त्या महाविद्यालयाच्या कॅम्पसला व्हिजिट करावी आणि त्या महाविद्यालयामध्ये काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ते आपण पाहणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येऊ शकते की कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल, CSMHS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व फॅसिलिटीज अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये स्पोर्ट्स ग्राउंड असेल ज्याच्यामध्ये योगा, मेडिटेशन, क्रिकेट, व्हॉलीबॉल किंवा बास्केटबॉल, कबड्डी याच्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना चान्स मिळेल, जेणेकरून विद्यार्थ्यांचा फक्त अभ्यास एके अभ्यास असं न करता शारीरिक आणि मानसिकरित्या ते स्ट्रॉंग झाले पाहिजे. हा मॅनेजमेंटचा या मागचा हेतू आहे. याच सोबत महाविद्यालयामध्ये जिम आहे. त्यानंतर महाविद्यालयामध्ये येण्या जाण्यासाठीच्या ज्या सुविधा असायला पाहिजेत त्यामध्ये बस फॅसिलिटी असेल किंवा या ठिकाणी राहण्यासाठी जी हॉस्टेलची सुविधा असायला पाहिजे ती अतिशय 5 स्टार हॉस्टेलची सुविधा या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी इतर फॅसिलिटीज असतात ज्याच्यामध्ये ATM असेल किंवा हॉस्पिटलची सुविधा असेल किंवा आणखी बाकीच्या ज्या सर्व गोष्टी असतील तर त्या सर्व गोष्टी या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहेत. जेव्हा आपण अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज पाहतो तेव्हा अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज सुद्धा फक्त आपण पुस्तकामधून न घेता त्याच्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन हँड्स ऑन लर्निंग कसं करता येईल याच्यासाठी या महाविद्यालयामध्ये कशा प्रकारच्या लॅबोरेटरीज अवेलेबल आहेत हे सुद्धा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाहिलं गेलं पाहिजे. प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॅकल्टी कुठल्या दर्जाच्या आहेत, फॅकल्टीचा अनुभव कसा आहे हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. मला सांगायला आनंद होतो की या CSMHSच्या छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बेसिक लॅबोरेटरी तर सर्व आहेतच, परंतु त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे करिक्युलमच्या पुढचं जर आपल्याला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सेंटर ऑफ एक्सलन्सेस स्थापन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आता सध्याचा जो जमाना आहे तो इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहे आणि त्यामुळे या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलचं सेंटर ऑफ एक्सलन्स आहे आणि त्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये शिक्षण घेऊन नुकत्याच
ॲथर एनर्जीसाठी 9 विद्यार्थिनींची बेंगलोरला निवड झाली. अशाच प्रकारचं ॲपल सर्टिफाईड लॅबोरेटरी आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना हाय एंडचे डीप लर्निंग सारखे प्रोग्रामिंग करण्यासाठी या ॲपलच्या लॅबचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर सध्याचा जो जमाना आहे तो ऑटोमेशनचा असल्यामुळे या ठिकाणी एक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना रोबोट काय असतो, रोबोट कशा पद्धतीने चालवला पाहिजे किंवा त्याचं प्रोग्रामिंग कसं केलं पाहिजे, ऑटोमेशन करत असताना इंडस्ट्रीमधलं जे ऑटोमेशन आहे हे ऑटोमेशन नेमकं कसं करावं, या सगळ्या प्रकारचं नॉलेज या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सेंटर ऑफ एक्सलन्सेसमधून शिकायला मिळेल. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमधून सर्वांगीण विकास करता येतो, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय लेवलवरती काही 10 नावाच्या कॉम्पिटिशन असतात, ज्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी स्वतः व्हेइकल 4 व्हीलर डिझाईन करतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात, त्याचं कन्स्ट्रक्शन करतात, त्याचं बिल्डिंग करतात आणि त्या व्हेइकलला त्या स्पर्धेमध्ये उतरवतात. आणि मला सांगायला आनंद होतो की मागच्या 4 वर्षापासून या 10 कॉम्पिटिशनमध्ये CSMHSचे विद्यार्थी फर्स्ट प्राइज मिळवत आहेत. याच पद्धतीने वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत तिफन कॉम्पिटिशन जी नॅशनल लेवलला घेतली जाते, त्याही कॉम्पिटिशनमध्ये ओनियन हार्वेस्टिंग सारखे मशिनरी विद्यार्थी स्वतः तयार करून ते कॉम्पिटिशनसाठी घेऊन जातात आणि त्याच्यातही राष्ट्रीय लेवलचे काही प्राइजेस विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. म्हणजे मला हे सांगायचं की विद्यार्थी पालकांनी प्रत्यक्ष जाऊन अशा प्रकारच्या कुठल्या फॅसिलिटीज आपल्या विद्यार्थ्यांना मिळतील हे स्वतः बघावं, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना या करिक्युलम सोबतच एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर अशा प्रकारचं नॉलेज आणि सर्वांगीण विकास होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट पालक आणि विद्यार्थ्यांनी ही पाहिली पाहिजे की प्रत्येक ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचे किंवा ज्या कॉलेजला आपण जातो आहोत त्या कॉलेजचा इंडस्ट्री सोबत रेपो किती आहे, इंडस्ट्री सोबतचं इंटरॅक्शन किती आहे, इंडस्ट्री सोबतचं कोलॅबोरेशन किती आहे किंवा त्या इन्स्टिट्यूटच्या इंडस्ट्री सोबत किती MOU झालेले आहेत हे पाहणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल CSMHS CSCOEचे अनेक इंडस्ट्रीच्या ऑर्गनायझेशन सोबत रेपो आहेत, त्यांच्यासोबत MOU आहेत, जसं कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII असेल किंवा मासिया असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री ऑर्गनायझेशन सोबत CSMHSच्या कोलॅबरेशन आहे. आणि या अनेक मल्टीनॅशनल इंडस्ट्री सोबत सुद्धा MOU असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीचं कल्चर काय आहे हे पाहण्याचा त्यांना एक संधी मिळते आणि ते विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये जाऊन हँड्स ऑन स्किल शिकत असतात. आणि याचाच परिणाम म्हणून आमचे सर्व फायनल इयरचे विद्यार्थी 100% या इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्या इंटर्नशिप करत असतात. 6 महिन्याची किंवा एका सेमिस्टरची इंटर्नशिप 100% विद्यार्थी करतात आणि इंटर्नशिपमधूनच त्या विद्यार्थ्यांना त्याच इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट मिळण्याची सुद्धा जास्त शक्यता असते. आणि म्हणून इंडस्ट्रीचं आणि इन्स्टिट्यूटचं इंटरॅक्शन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये मला खूप महत्त्वाचं सांगायचं की हे सुद्धा पालक आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल CSMHS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आम्ही प्लॅनिंग करून प्लेसमेंटसाठी प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग अगोदर दिल्या जातात, ज्यामध्ये सॉफ्ट स्किल असेल, हार्ड स्किल्स असतील किंवा टेक्निकल स्किल्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग आम्ही देतो, ज्याच्यासाठी इन हाऊस आमच्या CSMHSचे काही ट्रेनर उपलब्ध आहेत. आणि या ट्रेनिंग दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी हाऊ टू फेस इंटरव्ह्यूज याच्यासारखे काही मॉक आम्ही घेतो आणि त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी फायनल इयर पास होण्यापूर्वीच 1 लाख रुपये पर मंथ किंवा 12 लाख पर ॲनम अशा प्रकारच्या नोकऱ्या त्यांना मिळालेल्या आहेत आणि असे अनेक शेकडो विद्यार्थ्यांना प्लेसमेंट झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे त्या कॉलेजचा फॅकल्टी कशा पद्धतीचे असावेत, फॅकल्टी सफिशियंट आहेत की नाही हे जर बघायचं असेल तर मी एक्झाम्पल पुन्हा सांगेल की छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अतिशय हायली क्वालिफाईड फॅकल्टी आहेत. एक एक्झाम्पल मी देईल, एका फॅकल्टीचे 29 पेटंट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि असे 50 पेक्षा जास्त पेटंट्स फॅकल्टीने मिळवलेले आहेत आणि विद्यार्थी सुद्धा अनेक पेटंट्स मिळवत आहेत. आणि फक्त पेटंटच नाही तर जे टेक्निकल पेपर असतात असे शेकडो टेक्निकल पेपर या फॅकल्टीचे आहेत. मॅक्झिमम फॅकल्टी ह्या PhD आहेत, IIT सारख्या NIT सारख्या इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेऊन या ठिकाणी हे फॅकल्टी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. आणि म्हणून या फॅकल्टी जसं मी सांगेल की रिसर्च डेव्हलपमेंट जसं DRDO आहे किंवा जे नॅशनल गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स असतात, अशा अनेक प्रोजेक्टवरती काम
करणारे फॅकल्टी या CSMHS मध्ये आहेत आणि म्हणूनच मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा 100% लागतो. चांगल्या मार्काने विद्यार्थी पास होतात आणि फक्त रिझल्टवरतीच आम्ही काम करत नाही, तर विद्यार्थ्यांचं भवितव्य, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी ही सर्व फॅकल्टी रात्रंदिवस काम करत असते. या फॅकल्टीच्या सोबतच नॉन टीचिंग फॅकल्टी जी स्टाफ असतात, हे नॉन टीचिंग स्टाफ सुद्धा तेवढ्याच मेहनतीने काम करतात आणि म्हणूनच या वर्षी या महाविद्यालयाला नॅकचं ॲक्रेडिटेशन मिळालेलं आहे. हे सर्व श्रेय मॅनेजमेंट आणि या सर्व स्टाफला मी देतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या सिलेक्शनसाठी चे जे मुद्दे आहेत ते मुद्दे स्वतः बघून आपण निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतात की या इंजिनिअरिंग कॉलेजेसची फीस खूप आहे. जसं या कॉलेजची फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये फीस आहे, परंतु प्रत्येकाला 1 लाख रुपये दरवर्षी भरणं कठीण जातं आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने सुद्धा अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये SC, ST, VJNT किंवा SBC अशा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 100% ट्युशन फीसमध्ये स्कॉलरशिप मिळते. OBCच्या आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना 50% सवलत मिळते, म्हणजे स्कॉलरशिप मिळते. आणि काही मेरिटोरियस स्टुडंट्स जे आहेत किंवा ज्यांची फॅमिली बॅकग्राऊंड थोडं वीक आहे, अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटकडून सुद्धा काही सपोर्ट देण्याचं काम मॅनेजमेंटने नक्कीच केलेलं आहे. आणि म्हणून जवळपास 70 ते 80% विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळतात. आणि हे सगळं जर तुम्हाला आणखी डिटेल जाणून घ्यायचं असेल तर CSMHS.engg.org ही वेबसाईट आपण बघू शकता, किंवा आपल्याला पैठण रोडवरती कांचनवाडी या ठिकाणी या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आपण भेट देऊ शकता, जेणेकरून या ॲडमिशन काउन्सिलिंग सेलमध्ये आपल्याला याच्यापेक्षा जास्त आणि डिटेल इन्फॉर्मेशन मिळू शकेल आणि ॲडमिशनच्या प्रोसेसच्या दरम्यान आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करतो की आपण प्रत्यक्ष कॉलेजेसमध्ये जाऊन भेटावं, त्याची संपूर्ण चौकशी करावी आणि आपण कुठेही ॲडमिशन घेणार असाल हरकत नाही, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी CSMHS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे, आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.